डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार. नांदेड शहरातील सौभद्र मंगल कार्यालय येथे दिनांक 22 जुलै रोजी डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन कवठा नांदेड येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापिका डॉक्टर संध्याताई मुक्तेश्वर धोंडगे यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले तसेच प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तमराव केशवराव शेंडगे, गुरुनाथराव कुर्डे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक वैजनाथराव कुर्डे, मधुकर कुर्डे, सूर्यकांत कावळे यांची उपस्थिती होती. प्रथमतः उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आयोजन समितीच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शर्करा तुला करत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. 103वी जयंती म्हणावी. 103 वर्ष झाले असले तरी साजरी व्हायली पहिल्यांदाच यावर्षी. आता दरवर्षी यापुढे होत राहील आणि त्यानिमित्ताने त्याची आठवण सगळ्या जगाला, शाळांना, जनतेला होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचं महत्त्व तर आपल्याला सांगितलं मी. त्यांनी राजकारणाबरोबर शिक्षणाला सारखं महत्त्व दिलं, हे महत्त्वाचं आहे. अनेक लोक राजकारणी आहेत, शिक्षण कमी. अनेक शिक्षण आहेत भाऊराव पाटलासारखे, राजकारण नाही. इथं काय राजकारणाला शिक्षणाची जोड दिली केशवराव साहेबांनी आणि म्हणून केशवराव साहेबांचं महत्त्व जास्त आहे. आज श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रत्येक संस्थेमध्ये भाई केशवराव धोंडगे साहेब जे की माझे सासरे यांची 103वी जयंती साजरी होत आहे. ही जयंती आज सर्वप्रथम पहिल्यांदाच आपल्या या संस्थेत साजरी होत आहे. या पूर्वी सासूबाईंच्या पुण्यतिथीच्या वेळेसच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जायचा, पण यानंतर ही परंपरा चालू राहील. भाई केशवराव धोंडगे साहेबांबद्दल बोलायचं म्हणलं तर ते प्रत्येक सुग्यामुग्यांवर, प्रत्येकावर जो जिथं जिथं अन्याय व्हायचा त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी विरोध केलेला आहे. त्यांना प्रत्येक ठिकाणी ते उभं राहिलेले आहेत. प्रत्येकावर ज्या गोष्टी त्यांना आवडत नसायच्या, जिथं त्यांना अन्याय वाटायचा त्या ठिकाणी त्यांनी मोर्चाच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून सरकारला सुद्धा सळो की पळो करून सोडलेलं होतं. असे हे भाई केशवराव धोंडगे साहेब हे माझे सासरे आहेत. त्यांच्या घराण्यातली मी एक व्यक्ती आहे, याचा मला खूप मोठा अभिमान आहे. मालकांबद्दल सांगायचं तर मालक हे असा आमचा घराचा आधारस्तंभ आहे की जो आज निघून गेल्यामुळं जी आम्ही कमतरता भासत आहोत, त्यांची जी उणीव आहे ती आम्ही कुठंतरी भाई गुरुनाथराव कुर्डे यांच्या माध्यमातून शोधतो. त्यांना आम्ही एक आमचाच घराण्यातला आधारस्तंभच मानतो. असे हे भाई केशवराव धोंडगे साहेब, गुरुनाथ काका हे आज याच ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा 12वीत ज्या मुलांना नीटमध्ये आज या संस्थेमध्ये माणिकनगरच्या शाळेमध्ये आज 630 मार्क मिळालेले आहेत. अशा मुलांची शर्करा तुला होऊन या ठिकाणी सत्कार झालेला आहे. या मुलांचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करते. आणि यानंतर ज्या मुलांना बक्षिसं मिळणार आहेत, या पुढच्या वर्षी मुलांना मिळणार आहेत, त्यांचे सुद्धा मी कौतुक करते की यांनी सुद्धा असे बक्षिसं मिळालेच पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचं कौतुक हे झालंच पाहिजे. ज्या ज्या मुलांना कौतुक झाले त्यांच्या पालकांचे सुद्धा कौतुक या ठिकाणी झालेलं आहे. कौतुक सोहळा प्रत्येक शिक्षकानं जीव तोडून मेहनत घेतलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागं. त्या विद्यार्थ्यांचे, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं, सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन, कौतुक. आणि कौतुक सोहळ्यामध्ये आज विद्यार्थ्यांचा शर्करा तुला करून त्यांचे आम्ही आभार मानलेले आहेत. जय क्रांती, जय महाराष्ट्र. आज भाई केशवराव धोंडगे साहेब यांची जयंती असल्यामुळे आमच्या सर्व शाखेमध्ये दरवर्षीप्रमाणे 26 जुलै मातोश्री मुक्ताई जयंतीच्या निमित्तानं आम्ही बक्षीस आणि शर्करा तुला करत असतो. तर आता भाई या 2 वर्षात नसल्यामुळं
त्यांचे सुपुत्र मुक्तेश्वरराव धोंडगे साहेब तसेच पुरुषोत्तम धोंडगे या दोघांनी सांगितले की आमच्या वडिलांच्या निमित्तानं भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम दरवर्षी करत राहावं अशी त्यांची सूचना होती. म्हणून आम्ही यावर्षी 10वी आणि 12वी त्या विद्यार्थ्यांच्या आम्ही सरकारतोडा केलेली आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसुद्धा केलेला आहे आणि असेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत राहावं म्हणून ही आमची कळकळीची विनंती संस्थेची असते. म्हणून दरवर्षीप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो. माझे हे 2 शब्द संपवतो. जय करंजी.